लाडकी बहीण योजनेबद्दल शिंदे आणि तटकरे खोटं बोलले का असा सवाल आव्हाडांनी केलाय। तर लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार असा आमचा जाहीरनामा दाखवा असं अजित पवारांनी म्हटलंय। मात्र राष्ट्रवादीच्याच जाहीरनाम्यामध्ये 2100 रुपयांचा वादा करण्यात आलाय। 2100 रुपये देऊन लाडक्या बहिणीला जर आम्ही सत्तेत आलो तर असं आश्वासन दिलं होतं। आम्ही सत्तेत आलोय ना, आम्ही देण्याच्या संदर्भात नाही म्हणलेलोच नाही। सत्तेत आल्यानंतर लगेच देऊ असं म्हटलं होतं। लगेच देऊ म्हटलेलं नव्हतं। माझं एक उदाहरण दाखवा जाहीरनामा। लाडक्या बहिणी बोलतात मला एकच मिनिट, मला वाद घालू नका, मला जाहीरनामा दाखवा। सध्या आम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा 1500 रुपये देत आहोत आणि नोव्हेंबरपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये 750 रुपये जमा झालेलेच आहेत। येत्या निवडणुकीमध्ये महायुती विजयी झाल्यास या मासिक रकमेत 700 रुपयाची वाढ करणार आहोत। त्यामुळे पात्र महिलांना दर महिन्याला एकूण 2100 म्हणजे 2100 रुपये त्या ठिकाणी मिळतील। आजच्या अर्थसंकल्पात एक वाक्य शेतकऱ्याबद्दल नाही, एक वाक्य माझ्या महिला भगिनींच्या 2100 बद्दल नाही। अरे कमीत कमी मी तुला देऊ शकत नाही ताई, पण तुला शब्द देतो तो पुढच्या वेळेस नक्की देईल, एवढी तर म्हणण्याची दानत ठेवावी। तर रागाने त्या पत्रकारांवर ओरडायचं, ए मला काय विचारतो? अरे तुमची लोक बोलली होती ना, आम्ही थोडी बोललो होतो।